तुफान चक्रीवादळ सुरू झालं आहे. सोसाट्याचा वारा सर्वत्र घुमतो आहे. आभाळ भरून आलं आहे. विजा कडाडत आहेत आणि अशा अवस्थेत राधिका रानावनातून पळत निघाली आहे. काट्याकुट्यातून जावं लागल्यामुळे पाय रक्तबंबाळ झाले असले तरी तिचा पाय धरणीला ठरत नाही इतक्या वेगानं ती धावत आहे. अगं बाई, मुसळधार पाऊस सुरू झाला. वाटेत दुथडी भरून चाललेली नदी आडवी आली. राधिकेचं अवसान क्षणभर गळालं, पण नाही, काय वाटेल ते झालं तरी गेलंच पाहिजे. त्यांची सोडवणूक केलीच पाहिजे. तिनं मनाचा निर्धार केला. पावसाच्या माऱ्यानं भिजून गेलेलं तोंड उजव्या हातानं टिपलं आणि माथ्यावरचा पदर काढून कमरेला खोचीत तिनं समोरच्या नदीत उडी घातली. पाण्याला भलताच वेग होता. राधिकेला तो पाण्याचा अमर्याद अवखळपणा कापता येईना. तिचे हात भेंडाळून गेले. तशात ती एका जागी भोवऱ्यात सापडली. सगळं जग तिच्या भोवती गरगरू लागलं. अगं आई ग! एक जोराची गटांगळी खाऊन राधिका भोवऱ्यातून निसटायचा प्रयत्न करू लागली. पायात लुगडं अडकलं. तिची छाती दडपून गेली. काळीज फाटून गेल्याचा तिला भास झाला. पण न घाबरता न डगमगता तिनं त्या अक्राळ विक्राळ भोवऱ्यातूनही स्वतःची सुटका करून घेतली. तिचा आनंद गगनात मावेना. एखाद्या पाखराप्रमाणे पंख हलवीत राधिका आभाळात उंच भराऱ्या घेऊ लागली. पाण्यापेक्षाही अधिक गतीनं धावणारं वारं तिला सहज बाजूला सारता येऊ लागलं. भराभर तिनं एकामागून एक अशी अनेक गावं ओलांडली. मोठ्या अधीरतेनं मास्तरांच्या दर्शनासाठी डोळे तणावून तिनं खालच्या जमिनीवर नजर रोखली. एका मोठ्या झाडाजवळ मास्तरांना कुणीतरी बांधून ठेवलं होतं. हातपाय जखडून गेल्यामुळे त्यांची हालचाल होत नव्हती. राधिकेनं मास्तरांच्यावर आभाळातून झेप घेतली. मास्तर तापानं फणफणले होते. त्यांच्या घशाला कोरड पडली होती. पाणी पाणी त्यांना बोलवत नव्हतं. आसपास पाण्याचा थेंबही नव्हता. मास्तरांचा जीव घोटाळत चालला. अगं बाई ग! राधिका घाबरली. तिला धीर निघेना. भीतीनं दडपून गेलेल्या छातीवर दोन्ही हात घट्ट आवळून ती किंचाळली. पाणी! मास्तरांच्या सुकलेल्या कंठातून हलकासा आवाज आला. राधिकेनं डोळे विस्फारून त्यांच्याकडे पाहिलं आणि मग दुसऱ्याच क्षणाला पावसानं भिजून चिंब झालेला पदर दोन्ही हातांनी गच्च धरून तिनं तो मास्तरांच्या आ वासलेल्या तोंडावर पिळला. मास्तर एकदम खुशीत येऊन हसले, पण लगेच अचानक दिसेनासेही झाले. राधिका मोठ्यानं किंचाळली. मास्तर! अक्का! राधिके शेजारी झोपलेला किसन दचकून जागा झाला. त्यानं राधिकेला गदगदून हलवलं. राधिकेचं अंग घामानं थपथपलं होतं. ओठ थरथरत होते. हातपाय गार झाले होते. भीतीनं तिचं तोंड पांढरं पडलं होतं. किसन घाबरला. त्यानं दोन्ही हातांनी राधिकेचं तोंड धरलं आणि पुन्हा हाक मारली. अक्का, घाबरलीस? राधिकेनं हळूच डोळे उघडले. समोर किसन दिसताच त्याला मिठी मारून तिनं अधीरतेनं विचारलं, मास्तर कुठं आहेत? अक्का! राधिकेचा भांबावून गेलेला चेहरा बघून किसन घाबरला. राधिकेला मिठी मारून त्यानं विचारलं, आईला बोलवू? किसन! राधिकेनं किसनकडे रोखून पाहिलं. आसपासही आपली नजर फिरवली आणि मग तिच्या ध्यानात आलं की आपणाला स्वप्न पडलं होतं. राधिकेनं सुटकेचा श्वास टाकला. तिला शकुंतलेची आठवण झाली. किसनला जवळ ओढीत मग ती पुटपुटली, तू निज, मला काही नाही होत. पण तू जोरानं ओरडलीस का एकदम? राधिकेनं तोंडावर घेतलेलं पांघरून बाजूला करीत किसननं खुलासा विचारला. ते स्वप्न होतं हे कळलं तरी देखील राधिकेची भीती अजून गेली नव्हती. त्यामुळं विशेष बोलायच्या भानगडीत न पडता ती म्हणाली, भीती वाटली रे एकदम. भीती? कसली ग? आणि मी इथं जवळ असताना मास्तरांना कशाला हाक मारलीस? काही नाही, तू निज. राधिकेनं किसनला दाद लागू दिली नाही. त्यामुळं किसन झोपला होता तो उठून बसला आणि म्हणाला, मास्तर 2 दिवस रजेवर आहेत त्यामुळं फार कंटाळवाणं झालंय. झेल्या सुद्धा 2 दिवस कुठे दिसला नाही. रजेवर आहेत? का रे? कुणाला ठाऊक. आणि झेल्या कुठं गेला? तेही ठाऊक नाही. त्याच्या घरी गेला होतास? हो, पण त्याची आई म्हणाली. काय म्हणाली? म्हणाली मास्तरांना बरं वाटत नाही म्हणून कार्ट बी गेलंय त्यांच्या गावाला. खरंच? मास्तरांना बरं नाही हे ऐकून राधिकेचं धाबं दणाणलं.
आपल्याला पडलेल्या स्वप्नात काही अर्थ आहे की काय, या धास्तीनं तिचा जीव खालीवर होऊ लागला. तिला एकदम गुदमरल्यासारखं होऊ लागलं. राधिकेनं आपल्या कोरड्या ओठांवरून जीभ फिरवली आणि किसनला म्हटलं, झोप आता, अजून पुष्कळ रात्र आहे. मला पण एक मजेदार स्वप्न पडला अक्का. किसननं झोपण्याऐवजी राधिकेलाच उठून बसवायचा प्रयत्न केला आणि तो सरळ सांगू लागला. मास्तरांनी आम्हाला सहलीला नेलं होतं. एका लांब लांबच्या गावाला आम्ही गेलो होतो. पंख लावलेल्या सुंदर पोरी आणि पोरं तिथं होती. आम्हाला पाहताच त्यांनी नाचत आणि गात आमचं स्वागत केलं. आणि काय मज्जा बघ. मास्तरांनी मला विचारलं, काय खाऊ पाहिजे बोल. तर मी म्हणालो, टोपलीभर चॉकलेट द्या. आणि बघतो तर त्या पोरांनी मला त्यांच्या बागेत नेलं आणि तिथं सगळी चॉकलेटची झाडं. झेल्यानं तर माकडाप्रमाणे इकडून तिकडे म्हणजे या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारल्या. आता मी ही मजा मास्तरांना सांगणार. राधिकेनं नुसतं ऐकल्यासारखं केलं आणि मग ती झोपली. पण त्यामुळं किसनचा हिरमोड झाला. इतकी मजा सांगूनही अक्का न असल्यामुळं त्याला थोडं वाईट वाटलं. तरी पण तोंडावर तसं न दाखवता काहीतरी आठवल्यासारखं करून थोडी उत्सुकता दाखवीत तो म्हणाला, मास्तरांची ती वही झेल्याला दिलीस परत? केव्हाच? का? अगं ते मास्तरांनी लिहिलं होतं तरी तो मजकूर त्यांचा नव्हता. मग? साने गुरुजींच्या धड्यातील एक उतारा होता तो. खरं म्हणतोस? हो ना. त्या दिवशी मास्तरांनी माझी झेल्याची चांगली चंपी केली वही पळवून आणल्याबद्दल. आम्हाला वाटलं की मास्तरच नवीन पुस्तक लिहित आहेत. किसननं केलेल्या या खुलाशावर राधिका काहीच बोलली नाही. कसल्या तरी गोड स्वप्नांमधून खाडदिशी जाग यावी आणि मनाला चुटपुट लागावी तसं तिला झालं. तू स्वतःवर विश्वास ठेव. या त्या वहीवरील शेवटच्या वाक्यावर ती विसंबून होती. त्या सर्व मजकुरावरून धरणीकंप होऊन इकडचं जग तिकडं झालं तरी मास्तरांचा आपणाला फार मोठा आधार आहे, या वेड्या आशेवर तिची बरीच भिस्त होती. एवढंच नव्हे तर घरच्या माणसांनी कितीही विरोध केला तरी हसत मुखानं समोर येऊन मास्तर आपल्या गळ्यात निश्चित लग्नमाळ घालणार, या भावनेनंच घरात कुणी कितीही बडबडलं तरी तिला त्याचं काही वाटत नव्हतं. नवीन पुस्तकांची ती सुरुवात नसून अप्रत्यक्षरित्या त्यांनी जणू आपल्याला ते पत्रच लिहिलं होतं, या भोळ्या आशेवर ती विशेष खुशीतही राहत होती. पण राधिकेच्या या वेड्या आशेला एकदम सुरुंग लागला. मनातील आशा आकांक्षांचा एकदम चुराडा होऊन गेला. मघाशी स्वप्नात पाहिलं त्याप्रमाणे ओठाशी आलेलं अमृत एकदम नाहीसं व्हावं, तशी आपली आणि मास्तरांची कायमची ताटातूट तरी होणार नाही, या कल्पनेनं तिच्या अंगाची तगमग सुरू झाली. संतापानं किसनकडे पाहत तिनं फणकाऱ्यानं अंगावरचं पांघरून तोंडावर ओढून घेतलं आणि ही बातमी किसननं का दिली म्हणून त्याच्यावर रागवत ती चिडून पुटपुटली. मेल्या, हा नसता चोंबडेपणा तुला कोणी सांगितला होता? काही अडलं होतं का हे बडबडला नसतास तर? आणि त्याच क्षणाला आपल्या तोंडावरचं पांघरून बाजूला करीत झेल्यानं मास्तरांना विचारलं, आणि असं केलं तर? अजून बरीचशी रात्र असताना झेल्यानं गप्प झोपून राहावं म्हणून मास्तर म्हणाले, उजाडलं म्हणजे मग बघू, आता झोप. छट, झोप नाही येत. तरी पण प्रयत्न कर. कशी नाही येत झोप? नाहीच येत. मास्तर, खरंच आपण असं करूया का? काय म्हणणं आहे तुझं? फिरायला जायचं ह्यावेळी? झेल्याच्या डोक्यातून केव्हा कोणती शक्कल निघेल याचा नेम नसल्यामुळं मास्तरांना थोडी धास्ती वाटली. आजोबा, आत्याबाई आणि आणखी कोण काय वाटेल ते म्हणू देत. अशाच रात्रीच्या वेळी सगळी सामसूम झाल्यावर अक्काला अंगणात यायला सांगूया का? कशाला? तुमच्याशी बोलायला. कुणाला कळणार नाही इतकं हळू बोलायचं, म्हणजे मग अक्काला पाहिजे तर मी विचारतो, काय की तू मास्तरांच्या घरी चल म्हणून, ऐकेल ती. वेडा कुठला, झोप बघू. मास्तर झेल्याच्या कल्पनेवर हसले. पण अक्काच म्हणाली की तुम्हाला भेटायचंय म्हणून. झेल्यानं कारण सांगून टाकलं. म्हणू दे, तू झोप बघू कसा. नाहीतर आता आपण जाऊया का? झेल्या एकदम उठूनच बसला. मास्तरांनी त्याला चटकन उठून झोपवीत म्हटलं, छे, असं वेळी अवेळी भलतंच. भलतंच नाही मास्तर. नाहीतर अक्काचं लग्न लोकांशी करतील तिचे बाबा. झेल्याचा चेहरा आकसून गेला. करू देत केलं तर. मास्तरांनी त्याची समजूत घातली, पण त्याला ते पटलं नाही. तो थोडा चिडून उठला आणि मास्तरांना हलवून म्हणाला, छट,
अक्काला ते आवडायचं नाही, तसं म्हणाली होती ती माझ्याजवळ एकदा. म्हणू दे रे. मास्तरांनी जाणून बुजून त्या विषयाकडे दुर्लक्ष करायचा प्रयत्न केला. इतक्यात कुणीतरी दारावर थाप मारली. झेल्या घाबरून मास्तरांना बिलगला. त्याला वाटलं चोरच आले असणार. मास्तरांनाही थोडी शंका आली. त्यांनी झेल्याला धीर देत दाराकडे पाहिलं. आणखी एकदा दारावर थाप मारल्याचा आवाज झाला. कोण आहे? मास्तरांनी दरडावून प्रश्न केला. मी, शिरपा. बाहेरून हलकासा आवाज आला. मास्तरांनी कपाळावर आठ्या चढवीत विचार केला. कोण बरं असेल? दार उघडा मास्तर. बाहेरून पुन्हा आवाज आला. झेल्यानं तो आवाज ओळखला आणि मास्तरांच्या कानात तो पुटपुटला. किसनचा बाप आलाय वाटतं. कशाला? मास्तरांनी झेल्याच्या कानाशी कुजबूज केली. त्यांना जबरदस्त शंका आली. झेल्या मध्यंतरी म्हणाला तसे आपणाला मारायला तर कुणी आलं नसेल. मास्तर चपापले. काही न बोलता ते गप्प राहिले. पण पुन्हा दारावर थाप वाजली आणि त्या पाठोपाठ, मी हाय, भिवू नका, तुमच्या भेटीला आलूया, असा सहानुभूतीचा आवाज आला. झेल्यानं आणि मास्तरांनी एकमेकांकडे पाहिलं. मास्तर चटकन उठले. त्यांनी दार उघडलं. काही भलताच प्रसंग आला तर तयारीत असावं म्हणून त्यांनी कोपऱ्यातली काठी हातात घेतली. श्रीपती हळूच आत आला. झेल्याला बघून त्यानं विचारलं, तू इथं कसा? झेल्यानं भीतभीत त्याच्याकडे पाहिलं आणि तो उठून मास्तरांच्याकडे जाऊन त्यांना बिलगला. मास्तरांनी झटकन दार लावलं आणि झेल्याला एका हातानं पोटाशी धरीत श्रीपतीला विचारलं, भलत्या वेळी येणं केलं? आलो आपला असाच. काही विशेष काम? मास्तर, तुमची सगळी गोष्ट कळावी म्हणून वस्तीवरनं आलो मी. श्रीपतीचं हे बोलणं मास्तरांना उमगलं नाही. त्यांनी साशंकतेनं त्याच्याकडे पाहिलं. तेव्हा तोच म्हणाला, सोयरिकीच्या दृष्टीने विचारतोया. तुम्हासनी गणगोत नाही, जमीन जुमला नाही, हे खरं हाय? कारण? मास्तरांनी मुद्दामच श्रीपतीकडे रोखून पाहिलं. पोरगी आमची आपल्या आईपाशी म्हटली, करीन तर मास्तराबरोबरच लग्न करीन. पण मी तसं कधीच म्हटलं नाही. मास्तरांनी स्वतःची बाजू सावरली. नव, मला बी मस्त वाटतं या तसं वो, पर आमचं दादांनी फाटा घातलं या ना. ते म्हणत्यात तवाच मी चौकशी केली. त्यांचं म्हणणं असल्या सडे फटेंग्याला नग द्यायला पोरगी. आणि आमच्या बाप जन्मी बायकांनी कधी लग्न ठरवली नाहीत, तर ही कोण आपला आपण जमवणारी? मी काय मेलो नाही अजून. आता काय बोलायचं सांगा. हा तुमचा प्रश्न आहे. मास्तरांनी एका वाक्यात उत्तर दिलं. क्षणभर ते गप्प राहिले. पण मग त्यांनी थोड्या रागानं श्रीपतीकडे रोखून पाहत विचारलं, तुमच्या लेकीला पळवून न्यायला मी आलो होतो, हा शोध कुणी लावला तुमच्या घरात? इतका मी मूर्ख नाही. त्यासनीच वाटलं तसं. मी मस्त म्हटलं तसं नाही, पर ऐकता या कोण? अक्कानं तर थोबाड रंगिवलं माझं. आणि तरीही तुम्ही गप्प राहिलात. दादाच्या पुढं काही चालत नाही कुणाचं मास्तर. म्हणून दुसऱ्याबद्दल वाटेल ते बोलणे चांगलं नाही. सहज मी एका मित्राच्या घरी त्याला बरं आहे की नाही म्हणून चौकशीला गेलो होतो आणि तिथून येऊन शाळेकडे झोपायला निघालो तर ध्यानी मनी नसताना तुमचा हा भलता आरोप. आणि तुमचा खुद्द जावई मात्र बेशक चोर म्हणून घरात शिरतो, याचं तुमच्या दादांना काहीच वाटत नाही. मास्तरांनीही श्रीपतीपुढे आपला राग ओकून टाकला. त्या दोघांचं हे बोलणं ऐकून झेल्या अंग चोरून एका कोपऱ्यात बसला. ते बघून मास्तर म्हणाले, तू का घाबरतोस? माझ्यावर तर यांचे दादा भयंकर संतापलेत. म्हणाले, या कार्ट्यानंच मास्तराला नादिवली आमची पोरगी. झेल्यानं मास्तरांना आपली बाजू उघडी करून सांगितली. त्यामुळं मास्तर पुन्हा गंभीर होत म्हणाले, तुमच्या लेकीला खुद्द विचारलं तुम्ही माझं पत्र किंवा निरोप आला आहे का तसा म्हणून? उगीच गावभर बडबडत सुटायचं म्हणजे? श्रीपती मुलीचा बाप होता. एकुलत्या एका लेकीला सुखाची जागा मिळावी म्हणून रात्रंदिवस त्याची धडपड चालली होती. खरं म्हणजे एकांतात जाऊन मास्तरांना मागणी घालीत पोरगी पदरात घ्या असं सांगायच्या धिटाईनं तो 4-5 मैल अंतर तोडून त्यांच्याकडे धावत आला होता. पण मास्तर चिडलेले बघून त्याला धीर होईना. शक्य तितका शांतपणा धारण करीत त्यानं खाली मान घातली आणि एवढंच म्हटलं, आतड्याला लाज नसती या मास्तर. दादांच्या वरच्या रागानं माझा मातू हिरमोड करू नगासा. चुकी पदरात घेतो पाहिजे तर मी. कोण मास्तर? आणि इकडं कुणीकडं वाज? बदली करायला निघालायसा जणू सांगलीला.
मिरजेचा फलाट सोडून सांगलीची गाडी शिट्टी वाजवत निघाली तेव्हा घाईघाईनं डब्यात घुसलेल्या विठोबाला विश्वासराव मास्तरांना बघून विलक्षण आश्चर्य वाटलं. मोठ्या उत्सुकतेनं मास्तरांच्या खांद्यावर हात ठेवून त्यानं आपल्या फेट्याचा शेमला मागं सारला आणि मास्तरांना पुन्हा विचारलं, खरंच बदली होती का काय तुमची मास्तर? बदली? काही कारण नाही दिसत तसं. का? विठोबानं एकदम बदली संबंधीच का प्रश्न काढावा याचा मास्तरांना उलगडा झाला नाही. त्यामुळं त्यांनी काहीशा प्रश्नार्थक नजरेनं विठोबाकडे पाहिलं. का म्हणा आमासनी विचारता होय? अहो आमचा सासरा तुमच्या बदलीच्या खटपटीत हाय म्हण असं ऐकलं म्या. आणि तुमच्या हेडमास्तरांचं तर त्यानं नाही नाही ते सांगून लई कान भरल्यात म्हण. मास्तरांच्या शेजारी बसत खिडकीच्या गजाला धरीत विठोबानं तोंडातील पान तंबाखूचा गोळा थुकून टाकला. त्याला कळलं होतं ते सरळ त्यानं मास्तरांना सांगून टाकलं आणि खरं खोटं करून घ्यायची इच्छाही दर्शवली. पण मास्तरांनी तितक्या मोकळ्या मनानं त्याला उत्तर दिलं नाही. काहीतरी बोलायचं म्हणून ते उसनं हसू आणीत म्हणाले, जाऊ द्या हो, नोकरी करायची तर बदलीही व्हायचीच आज ना उद्या. पण त्यावर गंभीर होऊन विठोबा म्हणाला, पण ती सरळपणानं झालेली चांगली. पोरगी पळून न्यायचा आळ घेतलाय नव्ह त्या म्हाताऱ्यानं तुमच्यावर. विठोबानं सांगितलं ते खरं होतं. तरी पण ते ऐकल्यानंतर मास्तरांना थोडा धक्का बसला. विठोबा सारख्यानं त्यांना या बाबतीत हिणवावं ही गोष्ट त्यांच्या मनाला झोंबली आणि त्यामुळेच थोड्याशा बेफिकिरीनं त्यांनी सांगून टाकलं, म्हातारा काय वाटेल ते म्हणेल, आपण थोडीच भीक घालायची अशा गोष्टीला. मास्तर पोरगी तुमच्यासाठी झुरती आहे हे तर खरं. म्हातारा तसा चांगला धोरणी हाय. राधिकेचा असा उल्लेख होताच एकदम काय बोलावं हे मास्तरांना सुचेना. उगाचच आपल्या कोटाच्या खिशात हात घालून बाहेर काढीत आणि रुमालानं कपाळ पुसल्यासारखं करीत ते म्हणाले, मी त्यांच्या घरी थोडाच जातो या चौकशा करायला. अहो तुम्ही कशाला जायला पाहिजे? कार्टी हायती की रगड तुमच्या हाताखाली. पर मास्तर ते काय बी असलं तरी मी त्या पोरटीला माझी सून करणार. मिशांवर पीळ देत विठोबानं शेवंती अक्कावर सूड उगवायची मनातली कल्पना सांगून टाकली. पण ती ऐकताना मास्तरांच्या काळजाला जोराचा हादरा बसला. मुलगा नसताना हा गृहस्थ सून म्हणून तिला घरी आणणार कसा? मास्तरांच्या विचारशक्तीला जोराचा ताण बसला आणि त्याच क्षणाला एक शंका त्यांच्या मनात डोकावून गेली. आपला डाव साधण्यासाठी हा पळवून तर नेणार नाही राधिकेला. आणि म्हणूनच एकदम कसला तरी निर्धार व्यक्त करीत ते बोलून गेले, छे ते शक्य नाही. इतक्यात विठोबा बसला होता तो उठला आणि मास्तरांच्या समोर येऊन उभा राहत म्हणाला, मास्तर इटू म्हणत्या ती मला, बोलीन ते करतो मी, नुसत्या कोरड्या बाता नाही मारत. तुमच्या जागी असतो तर ह्याच्या मागच तिच्याबरोबर लगीन लावून मोकळा झालो असतो. तुम्ही नुसती बुक वाचावीत, तुमचं काम नव्ह हे, लई अवघड. आणि एवढ्या मोठ्यांदा हसला की काय झालं ते कळावं या हेतूनं डब्यातील सगळ्या माणसांच्या नजरा विजेचं बटन दाबून 10-20 दिवे एकदम लागावेत तशा एकदम विठोबाकडे वळल्या. त्यामुळं मास्तरांच्या डोक्याला झिणझिण्या आल्या. ते कमालीचे अस्वस्थ झाले. उद्दाम विठोबाच्या थोबाडीत लगवायचा मोह मोठ्या मुश्किलीनंच त्यांनी टाळला. तरी पण विठोबाकडे रोखून पाहत त्यांनी सांगून टाकलं, तुम्ही मला अजून ओळखलं नाहीत. वय वय खरं हाय, शाळा मास्तर करून करून काय करील. झालं तर साहेबाकडे जाऊन बदली, याच्या परास त्याला काय जमतं या. विठोबानं विकट हास्य केलं. पुन्हा डब्यातील मंडळींच्या नजरा या दोघांच्याकडे वळल्या. मास्तर संतापानं लाल झाले. फार दिवशी काहीतरी उत्तर द्यावं म्हणून त्यांची जीभ हलली. इतक्यात वांडलेसवाडीचं स्टेशन आल्यामुळं विठोबा रामराम ठोकून झटपट खाली उतरला. मास्तरांना वाटलं पुन्हा तो वर येईल आणि मग आपण त्याला चांगलं सुनावू की माणूस परिस्थितीनं गरीब असला तरी त्याचंही अंतःकरण शाबूत असतं. मनात येईल ते करायची कुवत त्याच्याजवळही असू शकते. अब्रून दिवस काढायचे त्यालाही माहीत असतात. पण 4-2 मिनिटात गाडी हल्ली आणि विठोबा माघारी न फिरता तसाच दवाखान्याच्या मार्गानं पुढं निघून गेला. कोण हो माणूस तो? गाडी सुरू झाल्यावर डब्यातील एका माणसानं मास्तरांच्या जवळ येत विशेष आस्थेनं चौकशी केली. मास्तरांनी त्या माणसाकडे नजर टाकली आणि म्हटलं, का कशाला पाहिजे? नाही म्हटलं, तुम्हाला एवढा रुबाबात बोलत होता तेव्हा हा आहे तरी कोण हे कळावं एवढ्याच हेतूनं सहज विचारलं मी. असं एका मोठ्या जमीनदाराचा जावई आहे तो. मास्तरांनी थोडक्यात माहिती पुरवली. तेव्हा तो माणूस काहीतरी आठवल्यासारखं करीत पुन्हा म्हणाला, ह्यानं बायकोला टाकलीये नाही का?
त्या माणसाचा हा प्रश्न ऐकून मास्तर चपापले. थोड्या संशयित नजरेनंच त्यांनी त्याच्याकडे पाहिलं आणि आपल्याला ह्यातलं काही माहीत नाही असं सांगायच्या उद्देशानं दोन्ही कानावर हात ठेवले. पण तो माणूस थोडा वस्ताद होता. त्यानं मास्तरांची उत्तर द्यायची टाळाटाळ ओळखून जाणून बुजूनच पुन्हा म्हटलं, आणि तुम्हाला त्या मुलीबरोबर लग्न करायचं आहे, तिलाच हा आपली सून करणार नाही का? आपल्या रखेलीच्या पोराबरोबर तिचं लग्न लावून? म्हणजे? मास्तरांना त्या माणसाच्या या बोलण्याचं मोठं नवल वाटलं. ते त्याच्याकडे पाहतच राहिले. एवढी बातमी माहीत असणारा हा आहे तरी कोण? खरं ना मी म्हणालो ते? त्या माणसानं हसत हसत मास्तरांना पुन्हा प्रश्न केला आणि आणखी विशेष न बोलता त्यानं खिडकीतून मान बाहेर काढली. तुम्हाला कसं हे माहीत? मास्तरांनी त्या माणसाला हातानं डिवचलं. त्यामुळं आपली मान खिडकीतून आत घेत तो म्हणाला, अहो कळलं आपलं असंच. तुम्ही मात्र सावध असा म्हणजे झालं. भारी लुच्चा माणूस आहे तो. आपल्या विवाहाची अशा तऱ्हेनं प्रसिद्धी होत चाललेली बघून मास्तरांचं डोकं भडकू लागलं. एरवी शांत आणि सरळ असणाऱ्या त्यांच्या मनाला एकदम निराळी कलाटणी मिळाली. खालचा ओठ दाताखाली गच्च आवळून धरीत त्यांनी कसला तरी निर्णय मनाशी ठरवून टाकला. इतक्यात विश्रामबाग स्टेशन आल्यामुळं गाडी थांबली आणि का कुणास ठाऊक सांगलीला जायचं असताना देखील मास्तरांनी चटकन आपलं पाऊल विश्रामबागच्या फलाटावर टेकवलं आणि अगदी त्याच क्षणाला दरवाजाच्या 4-5 पायऱ्या चढून वर येत आजोबा कुणाला तरी म्हणाले, आता ह्यो मास्तर आमच्या गावात कसा राहतोया तेच बघतो. 4 दिवसात बदली झालीच म्हण समजा त्याची. शेवंतीच्या फुलाचा रुमाल वेणीत बसलेल्या राधिकेनं ते ऐकलं. तिला धक्का बसला. भरभर डाव्या हाताच्या बोटाला गुंडाळलेला दोरा उलगडून ते बोट रिकामं करीत ती खिडकीत आली. तिनं वाकून पाहिलं. आजोबा शेवंती अक्कांना ही बातमी खुशीत येऊन सांगत होते. राधिकेनं शेवंती अक्काकडे पाहिलं. तिला वाटलं नेहमी आपली बाजू घेणारी आत्याबाई यावेळीही म्हणेल, कशाला बिचाऱ्याची बदली करता, आपल्याला त्याचा काय त्रास आहे. पण तसं काही घडलं नाही. उलट शेवंती अक्का हसल्या आणि त्यांनी माडीकडे मान वळवली. त्यामुळं राधिका खिडकीतून बाजूला झाली आणि पुटपुटली, माझ्या नशिबात काय काय लिहिलं कुणाला माहीत. मास्तर थोडे जोरदार असते तर ह्यांची ही मिजाज कशाला चालली असती. थांब, आता भेटू देत म्हणजे सांगून टाकते की अगदी गरिबीत राहायची माझी तयारी आहे, तुम्ही मला घेऊन चला. इतक्यात शेवंती अक्काचा खालून आवाज आला, सांगलीच्या आबाजी पाटलाचा शिवबा बेस हाय पुरीला, जाऊन या तुम्ही. सबूत काढून तरी बघा. जमीन जुमला रगड हाय आणि 2 पोरं, लेकबाळ बी नाही, आणि 2 बुक का होईना शिकलाय म्हणत्यात तो. पैलवानकी तर एका नंबरची हाय म्हण. राधिका पुन्हा खिडकीशी आली. नव्या स्थळाच्या या बातमीनं तिच्या मनाला दुसरा धक्का दिला. काय वाटेल ते करून तिचं लग्न झटपट उरकून टाकायला आजोबा उतावीळ झाले होते आणि म्हणून आपल्या वडिलांजवळ गळ घालून तिनं त्यांना मास्तरांना भेटायला सांगितलं होतं. पण त्यावर मास्तर काय म्हणाले याची माहिती तिला कळली नव्हती. वडील काही फारसं बोलले नव्हते आणि झेल्याही आला नव्हता. त्यामुळं आधीच रुखरुख लागलेल्या तिच्या मनाला या नव्या बातम्यांनी पोखरल्यासारखं केलं. आजोबा आणि शेवंती अक्का एक झाले की एखाद्या रानगटाशी नक्की गाठ पडणार या धास्तीनं तिचा जीव खालीवर होऊ लागला. अशावेळी शकुंतला जवळ होती याची तिला फार जाणीव झाली. बोलता येत असूनही मुक्या जनावराप्रमाणे तिची अवस्था झाली. घराण्याच्या जुन्या वळणासाठी इब्रतीसाठी आपला बळी दिला जाणार याची कल्पना असूनही त्या दोघांच्या तिखट स्वभावाला भिवून राधिका त्यांना काही बोलू शकली नाही. दोन्ही हातांनी आपलं मस्तक गच्च दाबून धरीत ती स्वतःवरच चिडून पुटपुटली, देवानं आपल्याला जन्माला घातलं नसतं तर काही बिघडलं असतं. ह्या अडाणी माणसाच्या ह्या विचारसरणीत असा जीव गुदमरण्यापेक्षा जगाला कायमचा रामराम ठोकलेला काय वाईट. इकडचा सूर्य एक वेळ तिकडे उगवेल, पण ही माणसं बदलायची नाहीत. श्रीमंतीला काय उरावर घेऊन नाचायचं आहे. पण त्याच वेळी आजोबा शेवंती अक्कांना म्हटल्याचं तिनं ऐकलं. तेच बघूया मग. ह्यो मास्तर वाटत न बाजूला होऊ दे. साऱ्या गावभर ही गोष्ट झाली या. आम्ही आबरूची माणसं, पण ह्या कार्टीच्या पायी खाली बघायची वेळ आली. माझी पोरगी असती तर जित्ती जाळून टाकली असती. आता मात्र राधिकेचा तोल सुटला. खिडकीत येऊन ती मोठ्यानं ओरडून म्हणाली, 24 तास घरात मला डांबून वर ही भाषा काढताना काही वाटायला पाहिजे. आणि धावत खाली येऊन आजोबांसमोर उभी राहत म्हणाली, आत्ताच्या आत्ता मला मारून टाका.
म्हणजे तुम्हीही सुटलात आणि मीही सुटले.